तू कॅमेरा बघ ना आराम से हॅलो, थोडं शांत बसा रे, थोडं शांत आहे. तिकडे काय थोबाड पाहिले आले का तुम्ही? हो परदेशी बसा तिथं, कमाल आहे तुमची. एक तर तुमचा कलेक्टर 3 दिवस आला नाही. तुम्ही सांगितलं असून जाऊ नका हा भाग, पण एवढा प्रोटोकॉल जर कलेक्टर पाहत नसेल तर चांगलं नाही आहे. तुम्ही 4 वाजता येत आहे, तुमचा कोर्टाचा आदेश पहिले येते, मग नंतर तुम्ही येता आम्हाला समजावलं. सरकारची मगरुरी माहीत पडते ना. तर तुम्ही आम्ही का राष्ट्रद्रोही आहे का तुम्ही? हॅलो, अहो तुम्ही भुयार साहेब, तुमचा तो कुठे गेला रे? एसडीओ यांची मॅडम कुठे गेली? त्या मॅडमले बोलावं. तुम्ही थोडं बाजूला व्हा, चला, कोणी काही करणार नाही तर. पा मागवा, चला व्हा मागा. त्यांनी सांगितलं का साहेब 4:30 वाजता सांगितलं तर दोनही मंत्री महोदय एअरपोर्टला आलेले आहे, अर्ध्या तासात पोहोचत. एअरपोर्ट इथून जास्तीत जास्त काहीतरी 15-20 मिनिटाचा विषय आहे. आम्हाला काय गैरसमज आहे का तुम्ही बरोबर तुम्हाला माहित होतं कोर्टाचा आदेश ते येणार, कोर्टाचा आदेश पहिले जाऊ देऊन मग आम्ही येऊ. ते शेतकऱ्यासोबत असं राजकारण राज्यकर्त्यांनी करू नये एवढंच म्हणायचं आहे. भाऊ, जसा आदेश झाला आम्हाला की आपण आंदोलनकर्त्यांसोबत बच्चूभाऊंसोबत भेटायला गेलं पाहिजे, 2:05 आम्हाला कळवण्यात आलं. मी मुंबईला होतो, आशिष भाऊ पुण्याला होते. त्यांना 2:40चं विमान मिळालं पुण्यावरून. आपलं मुंबई ते नागपूर हे 2:40चं विमान बंद झालं, म्हणून मला 4:35चं विमान घ्यावं लागलं. त्यांनी 5:30 वाजता टेक ऑफ घेतला. मी 6:45 वाजता लँड झालो आणि 7 वाजता या ठिकाणी आलो. आमची त्या एसडीओ मॅडमनं आम्हाला काय सांगितलं अर्ध्या तास, तिनं सांगितलं नसतं विषय नव्हता. त्यांनी काय सांगितलं का दोनही मंत्री आता एअरपोर्टला आलेले आहे, त्या एसडीओ मॅडम खोट्या बोलत असेल. त्या भाऊ 4:30 वाजता लँड झाले 5 वाजता, परंतु माझ्यामुळे ते थांबले होते, त्याच्यामुळे त्यांना कन्फ्युजन झालं की दोन्ही मंत्री आले. ठीक आहे, आता माझं एक तर काय होतंय, आम्ही रेल्वे रोखायला गेलो तर लगेच तुमचे फोन थांबा, आम्ही मंत्री महोदय आम्ही चर्चा करू. आम्ही शांत बसलो का पुन्हा तुम्ही सरकार शांत होते. आम्ही आक्रमक प्रवृत्ती घेता तर लगेच, आम्ही जेल भरायला लागलो तर लगेच तुम्ही आलो. म्हणजे 6 वाजता तुम्ही सांगा, 4:30 वाजता आम्ही वाट पाहिली, 4 वाजता तुम्ही येणार, तुम्हाला कन्फर्म करूनच विचारलं, सगळं झालं. तुम्ही 4:30 पर्यंत वाट पाहायला आले नाही, कोर्टाचा आदेश आला तरी तुम्ही यायला पाहिजे होतं का नाही? मग आम्ही जेल भरवलं निघालो, लगेच तुम्ही येत आहे. काय चालू काय ते बरोबर नाही. कसं आहे, आम्ही काही घरच्यासाठी आंदोलन करत नाहीये.
हे तुम्ही बोलले होते, तुम्हीच कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, तुम्हीच 20% बोनस देणार होतं MSPच्या 20% बोनस तर दिलंच नाही तुम्ही. उलट खरेदी सुरू केली नाही, तुम्हालाही माहिती आहे. साध्या खरेद्या सुरू झाल्या. मागच्या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या हप्त्यात खरेद्या सुरू झाल्या. आता तुम्ही काय ठोस निर्णय घेणार ते सांगा. म्हणजे तुम्ही काय घेऊन आले, काय नाही आमच्या अनुभवामध्ये. आम्हाला पंकज भाऊंनी सांगितल्यानुसार निरोप आल्याबरोबर आम्ही घरी आलो. मला असं कळलं की आपली मागणी होती की सरकार म्हणजे माझ्यासोबत सरकार विभागाच्या राज्यमंत्री कालची बैठक आयोजित केली होती. त्याच्यात आपण येणार होते असे दंड होते. नंतर ती बैठक आपल्याला आंदोलनाकडे येणं शक्य नव्हतं. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि बावनकुळे साहेबांनी दोघांनी आमच्याशी चर्चा केली आणि आपल्या शासनाच्या वतीने आपल्याला विनंती केली की खूप मोठ्या प्रमाणामध्ये विषय आहे. एक दोन विषय नवीन आपल्या निवेदनामध्ये काल जी बैठक झाली होती त्याचं सर्व विभागाच्या आलं होतं. नम्रपणे आपल्याला आणि सर्व शेतकऱ्याला विनंती करत आहोत की आपण जे विषय घेतलेले आहेत त्या विषयावर जेवढे निर्णय घ्यायचे आहेत त्या सर्व निर्णयासाठी आपण सरकारशी चर्चेला वेळ द्यावी. आपल्या सर्व विषयावर चर्चा करून राज्य सरकारच्या मला हे हा काही हिंदी चित्रपट नाही काय सगळ्या योगायोगाच्या गोष्टी घडायला लागल्या. म्हणजे 12 वाजता शेतकरी रेल्वे रोडावर गेले, लगेच तुमचा निरोप आला की तुम्हाला बैठकीचं निमंत्रण देण्यासाठी म्हणून 4 वाजेपर्यंत 2 मंत्री येत आहेत. आणि मग ते शेतकऱ्यांनी मागे बोलवून घेतले आणि तुम्हाला पक्क माहिती होतं की कोर्टानं निर्णय घेतलेले ऑर्डर कधी झाल्या सकाळी. सरकारला पक्क माहिती होतं की कोर्टानं काय ऑर्डर दिले आहे आणि कोर्टाच्या कानात कोण सांगितलं हेही आम्हाला माहिती आहे. चेष्टा चालू आहे की आमची. आपण चेष्टा चेष्टाच करणार असाल तर एकदा होऊन जाऊ दे काय व्हायचं ते. पण आम्हाला 5:58 ऑर्डर मिळते कोर्टाची. 6 वाजता मैदान खाली करावं. या योगायोगाच्या गोष्टी नाही आहे. प्रशासन तुम्ही चालवताय. तुमच्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारा की किती वाजता आम्हाला ऑर्डर दिली. आणि हॅलो 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 चेष्टा चालू आहे की शेतकऱ्यांची. हे बरोबर नाही. म्हणजे त्याच्या पाठीमागे सरकारचा असा डाव होता की शेतकऱ्याने आक्रमक व्हावं, कायदा हातात यावा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करता यावेत आणि हे आंदोलन चिरडावं असा डाव होता सरकारचा, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि आता सुद्धा तुम्ही चर्चेला तयार व्हा म्हणून सांगायला आलाय. कधी बैठक आहे हे सांगतच नाही. आहे तुमच्याकडे काय तारीख वेळी माहिती आहे? ते माहितच नाही. कधी बैठक आहे हेही माहित नाही याला. पण काय चर्चा करायची, कुणावर करायची? मीटिंगची तारीख माहिती आहे का साहेब आपल्याला? सांगा. आपल्या भावना आम्ही समजू शकतो साहेब. आपण दिलेला निरोप, त्याच्यानंतर झालेला वेळ आणि आता अशी आलेली परिस्थिती. परंतु सरकारच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करायला आली आपण चर्चा करावी. सरकार देखील आपल्यासोबत चर्चा करायला तयार आहे. चर्चेच्या माध्यमातून काहीतरी चांगला मार्ग काही ठिकाणी निघेल. आपण म्हणाल, आपण वेळ द्यावी.
त्यावेळेस आपण त्या ठिकाणी सरकारकडून उद्या 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 चर्चा करा उद्या. किमान आम्हाला असं सांगा, आता मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोला, कर्जमुक्तीबाबत तुम्ही किमान हो आहे का नाही आहे एवढं बोलायचं सांगा ना. चालतंय ना, चर्चा मिटिंग करून द्या. चालतंय, लावा ना फोन. कर्जमुक्तीचं काय करणार आहे एवढं तर आमची अशी विनंती आहे की आपण मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबत, कारण विषय आपला एक नाही, अनेक विषय आपल्या निवेदनामध्ये आहे. मी सरकारच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की आपण मान्य मुख्यमंत्री महोदयासोबतच याचा तोडगा काढावा. निश्चितपणे काहीतरी तोडगा माननीय महोदय. अरे ऐक रे राजा, बघा आपण एक जबाबदार मंत्री आहात, सरकारच्या वतीनं आंदोलकांशी बोलण्यासाठी आलेला आहात. आमचा असा समज आहे की आमच्या मागण्यांची आपल्याला कल्पना सरकारने दिली आहे आणि याच्यावर काय करणार हा निरोप घेऊन तुम्ही आलेला आहात. तो जर आलेला असेल तरच त्या चर्चेला अर्थ आहे. आणि म्हणून बच्चूभाऊ बरोबर म्हटले, बाकी मागण्यांवर चर्चा होईल, पण कर्जमाफी करणार का या एका मागणीबाबत आम्हाला सांगा. जर चुकून थांबा जरा, जर चुकून तुमची चर्चा याबाबत झाली नसेल तर आम्ही आपल्याला सांगतोय, आपण अत्यंत हॉटलाईनवर मुख्यमंत्री महोदयांशी बोला. कर्जमाफी करणार का एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तरच चर्चेला पुढे अर्थ आहे. बाकी 22 चर्चेबाबत आपण मिटिंग घेऊ. याचं हे सर्व नो सांगा, संपला विषय. आज माननीय प्रधानमंत्री महोदय मुंबईमध्ये आहेत, म्हणून आपल्याला विनंती करायला आलो की आपण थेट मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबत सर्व विषयांवर चर्चा करावी अशी आपल्या विनंती. असताना फोनवर बोलता नाही येत का? आपण राज्यमंत्री आहे, सहकार मंत्री आहे. आणि मग तेवढंच माझं काय मत आहे, तुम्ही सीएम साहेबांशी बोला ना फक्त, का असे आम्ही भेटायला आलो आहे. माझं काय म्हणतो, थोडं थांब रे, हे साधी गोष्ट आहे, एकदम आमचं काय मत आहे का आम्ही इतके दिवसाचं आंदोलन करतोय, 8 महिन्यापासून आंदोलन करतोय. रायगडला केलं, 8 दिवस आपण अन्नत्याग आंदोलन केलंय आणि नंतर पहिल्याला आपण दिंडी काढली. आता हे आंदोलन सुरू आहे. ते सर्व आंदोलन 8 महिन्यापासून होतं. आता चाललं का आम्ही उत्तर देतो. माझं काय मत आहे की तुम्ही सीएम साहेबांशी फोनवर बोलले पाहिजे का अशाच आम्ही भेटले आहोत. आता तुम्ही सीएम साहेब विचारून आले का परस्पर आले आम्हाला माहिती नाही, पण सीएम साहेबांना जर विचारून आले असत आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून आले असतं, एवढा राईट तर तुमचा आहे का नाही? सीएम साहेब तुमचा फोन उचलणार नाही का? पीएम साहेब असताना फोनच उचलणार नाही असं काही आहे का? आशिषजी तुम्ही सांगा ना. तुम्ही फोन करायची पण तसदी घेत नसत तर मग कसं करावं? काय अडचण? हे फोन तर लावा ना तुम्ही. बच्चू भाऊ तुमच्या भावना समजू शकतो आणि आम्ही सरकारने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केल्यावर त्या ठिकाणी आलो. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा निरोप आहे की आपण चर्चेसाठी यावं आणि त्याच्यावर तोडगा येतो, म्हणून ही विनंती करण्याकरिता सरकारच्या वतीने या ठिकाणी आलो. चर्चा करायला काही हरकत नाही. आम्ही चर्चेला तयारच आहे बाकी मुद्द्याबाबत. आम्ही नाही म्हटलं का, फक्त एकच मुद्द्याबाबत फक्त फोनवर विचारा तर खरी. आमच्या आंदोलकाची अशी मागणी आहे. तुम्ही मला वाटतं इतकं काही तुम्हाला काही फडणवीस साहेब रागवणार का? एवढं भीता कसं हेच समजत नाही मला. नाही घेतात तिकीट पुढच्या वेळेस काय फरक पडतो आमच्या पक्षाने. फोनवर आमचे मंत्री महोदय फोन करायला सीएमला घाबरत असत तर मग तुमचा येण्याचा आशिषचे हात लगाव शोध. फोन लावायला काय हरकत आहे? एक फोन तर लावा ना तुम्ही. बच्चू भाऊ तुम्हाला माहिती आहे मी चळवळीचा कार्यकर्ता आहे. तिकीटचा काही विषय नाही किंवा पक्ष नाही आला.
आणि तुम्ही निवडून आले त्यांना मी निवडून आलो. आपण पब्लिकचे नेते आहोत. प्रश्न तो नाहीये. प्रश्न असा आहे की जे निरोप आहे ते आम्ही तुम्हाला दिलं. तुमचा निरोपी आम्ही कन्वे करतो. आणि एक मिनिट ऐकून घ्या. आता असं आहे की प्रयत्न करतो आम्ही, तो प्रश्न नाही आहे. परंतु आता आम्हाला जे निरोप आला होता की मला वाटतं बावनकुळे साहेबांची तुमची काही चर्चा झाली होती. बावनकुळे हे बघा साहेब,